तो विज्ञान भाग 1 मध्ये तुम्हाला एकूण लेसन आहेत 10 पैकी प्रथम सत्र परीक्षेला तुम्हाला 5 येणार आहे। त्या 5 पैकी पहिला लेसन कोणता आहे? तो पहिला लेसन यस गुरुत्वाकर्षण आहे। या गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये तुम्हाला 7 पॉइंट आहे। विज्ञान विषयामध्ये तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे? तुम्हाला व्याख्या लिहिता आल्या पाहिजे, तुम्हाला नियम लिहिता आले पाहिजे, तुम्हाला सूत्र लिहिता आले पाहिजे, तुम्हाला गणित सोडवता आले पाहिजे, तुम्हाला रासायनिक सूत्र रासायनिक समीकरण समजून घेता आले पाहिजे। ही गोष्ट महत्त्वाची आहे। चला मग आपण पॉइंट वाईज जाऊया। 7 पॉइंट या लेसन मध्ये हे 7 पॉइंट करू जा। एक्झामला याच्यापैकी 3 प्रश्न असणार तुम्हाला, याच्यातले 3 प्रश्न असणार। व्याख्या असू शकतात, नियम असू शकतो आणि गणित असू शकतं। या 3 पैकी कन्फर्म असणार। व्याख्या असणार, गणित असणार एखादं सोडवायला किंवा नियम असणार। मग सर नियम कोणते? तर नियम आपला केपलरचा नियम आहे। 3 नियम कन्फर्म परीक्षेला 3 मार्कासाठी येतात, किंवा 1 मार्कासाठी रिकामी जागा तरी विचारते, किंवा 1 मार्कासाठी पहिला नियम लिहा किंवा दुसरा लिहा किंवा तिसरा लिहा। गेली जी काही तुमची बोर्डाची परीक्षा झाली त्याच्यामध्ये 3 मार्कासाठी विचारण्यात आलं होतं। एक उदाहरण दिलं होतं आणि त्या उदाहरणामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं की या ठिकाणी आपण कोणता नियम वापरणार केपलरचा। तर आपल्याला तो लक्षात राहायला पाहिजे। पहिला नियम जो आहे तो तुमचा ग्रहाच्या कक्षेविषयी आहे, दुसरा नियम जो आहे तो त्या सरळ रेषेविषयी आहे। ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे तो आवर्त काल आणि सरासरी अंतराच्या बाबतीमध्ये हे आपल्याला सांगता आलं पाहिजे। इथं विचार कशाचा केलेला आहे? आवर्त कालाचा आणि सरासरी अंतराचा विचार जर केला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार? आवर्त काल आणि सरासरी अंतराचा जर विचार केला असेल त्याच्यामध्ये तर त्या ठिकाणी तर ही गोष्ट महत्वाची आहे। आता याच्यात आपण रिव्हिजन कशी करायची असते? आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेसनचं नाव पाहिजे। सगळ्यात पहिलं लेसनचं नाव, धड्याचं नाव गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये 7 पॉइंट आहे। त्याच्यात सगळ्यात पहिला पॉइंट गुरुत्वाकर्षण। मग गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला? ते काय आहे? सर आयझॅक शोध लावला। ते काय आहे? वैश्विक बल। पहिल्याच ओळीनं सांगितलेलं आहे ते वैश्विक बल आहे। ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्ये नाही तर विश्वामध्ये कुठल्याही 2 वस्तूंमध्ये लागू झालेले आहे। हे गुरुत्वाकर्षण बल आहे। पण त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे? वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल। वर्तुळाकार गती हे आपल्या मागच्या वर्षी झालेलं आहे। वर्तुळाकार गती कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी वस्तू सतत वर्तुळाकार मार्गाने गतिमान एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जात असते तेव्हा त्याची गती कशी असते? वर्तुळाकार गती असते। अभिकेंद्री बल हे वर्तुळाकार गतीमध्ये फिरणाऱ्याच वस्तूवर लागू होतं। जी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असते, वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असते, तिच्या कक्षेच्या केंद्राच्या दिशेने त्या वस्तूवरती बल प्रयुक्त होत असतं, म्हणून त्याला अभिकेंद्री बल म्हणलेलं आहे। आता वर्तुळाकार फिरते तेव्हा केंद्राकडून बल लागतं, आता वर्तुळाकार फिरतं केंद्राकडून बल लागतं, अभिकेंद्री बल। त्याच्यानंतर आपले केपलरचे 3 नियम। पहिला नियम आपला ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्याच्या कक्षेच्या एका लांबीवर असतो। दुसरा नियम काय आहे? तर दुसरा नियम आहे तुमचा ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते। त्याच्यानंतर तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा सूर्यापासूनच्या ग्रहाच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो, बरोबर आहे। आवर्तकाल तुम्ही टी वर्ग घेता, टी चा वर्ग हा सरासरी अंतर r च्या घनाशी समानुपाती। आवर्तकाल जर वाढला याचा अर्थ त्याचं सरासरी अंतर पण काय होतं बेटा? त्या ठिकाणी वाढतं। त्याच्यानंतर जर हे झाले आपले केपलरचा नियम। त्याच्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो? न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते। हे ठराविक बल आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं, तसेच त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं। याच्यावरच पुढचे सगळे पॉइंट आहे, या पॉइंट वरच पुढचे सगळे पॉइंट
आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की वस्तुमान जर वाढलं दोन्हीपैकी एखाद्या वस्तूचं जरी वस्तुमान वाढलं त्याच्या दोघांचा गुणाकार काय होणार आहे वाढणार आहे. जर वस्तूचा वस्तुमानाचा गुणाकार वाढला म्हणजे आकर्षण बल पण त्या ठिकाणी काय होणार वाढणार. जर अंतर जर कमी झालं तर त्या ठिकाणी अंतर जर कमी झालं त्या पद्धतीने तुमचं बल काय होतं वाढतं आणि अंतर जर वाढलं तर बल कमी होतं. याला व्यस्त प्रमाण म्हणतात. व्यस्त प्रमाण हे आपण 7वी ला शिकलोय आणि 8वी ला पण होतं आपल्याला बरोबर आहे. समचलन आणि व्यस्त चलन समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. आता तुम्हाला गुणोत्तर व प्रमाण धडा आहे न दिला होता बरोबर आहे. गुणोत्तर व प्रमाण मध्ये तिथं प्रमाण दिलं तुम्हाला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. एक गोष्ट वाढली की दुसरी वाढते एक कमी झाली की दुसरी कमी होते बरोबर आहे. समप्रमाण व्यस्त प्रमाणामध्ये काय होतं एक वाढतं आणि एक कमी होतं हे तुमचं व्यस्त प्रमाण बरोबर आहे. तसं या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की जे आकर्षक बल आहे गुरुत्वाकर्षण बल आहे ते अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. अंतर जर समजा अर्ध झालं तर त्याच्या वर्गामध्ये गुरुत्वाकर्षण बल वाढणार बरोबर आहे. अशा पद्धतीने हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे काय सांगता आपल्याला कुठली वस्तू असली त्या वस्तूचं पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे त्वरण होतं त्याच्या वेगात बदल होतो की नाही होतो. एखादी वस्तू बघा हे अशी आपण इथून सोडून दिली की अशी पडते काय बरोबर आहे. पडायला लागली म्हणजे तिच्या वेगात बदल झाला. हा वेगात बदल कोणी केला अवतेशाने केला का नाही केला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे झाला म्हणून त्याला काय म्हणले पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणलेलं आहे. आणि हे जे गुरुत्व त्वरण हे छोट्या जीच्या चिन्हाने दाखवलं जातं आणि ते त्वरण असल्यामुळे त्याचं एकक हे त्वरणाचं एकक जे आहे तेच याचं एकक असतं मीटर प्रति सेकंदचा वर्ग. त्याचं सूत्र काय आहे जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम आपण आर चा वर्ग. कॅपिटल जी काय गुरुत्वीय स्थिरांक त्याची किंमत काय आहे 6.673 गुणिले 10⁻11 घात. त्याचे एककावर प्रश्न आला तुमच्या परीक्षेला जी चं एकक हे काय असतं न्यूटन मीटर वर्ग प्रति केजी चा वर्ग. हा बोर्डाच्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे 1 मार्कासाठी की गुरुत्वीय स्थिरांकाचं जे चिन्ह आहे याचं एकक काय आहे किंवा केपलरचा एखादा नियम आहे त्याच्यावर सुद्धा रिकाम्या जागात प्रश्न असतो. ग्रहाची कक्षा टिंब असून सूर्याच्या कक्षेच्या एका नाभिवर असतो. हे तुमच्या मला वाटतं जी आपण टेस्ट घेतली होती त्याच्यात पण हा प्रश्न टाकला होता की गुरुत्वाकर्षण बलाचा शोध केपलरने लावला हे की नाही. तर हे आपल्याला या ठिकाणी सांगता आलं म्हणजे एक मार्गाचे प्रश्न या ठिकाणी तयार करता आले. त्याच्यानंतर गुरुत्व त्वरण हे 3 पद्धतीने बदलतं. एक कोणतं बदलतं पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे सारखा संगत नाही. काऊन सारखा नाही कारण पृथ्वीचा आकार हा सगळीकडे सारखा नाही. विषुववृत्तावरती त्याचा आकार असा फुगीर आहे बरोबर आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही ध्रुवाकडे तो आकार चपटा आहे. ध्रुवाकडचं न्यूटनच्या नियमानुसार न्यूटनचा नियम काय सांगतो की अंतर जर वाढलं तर बल कमी होतं अंतर कमी झालं तर बल वाढतं. अंतर कमी आहे पुढे कमी आहे ध्रुवाकडे म्हणून तिकडे जीची किंमत ही 9.83 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. आणि इकडे विषुववृत्ताच्या टोकाकडे जर बघितलं तुम्ही तिकडे अंतर वाढलं केंद्रापासूनचं वस्तूचं अंतर वाढलं कारण कुठली वस्तू ती पुढे ओढली जात असते केंद्राच्या दिशेने तिला खेचलं जात असतं. मग त्या ठिकाणी काय होतं काय ती जी वस्तू आहे ती वस्तू केंद्राकडे खेचली जाते. अंतर वाढलं जीची किंमत त्या ठिकाणी कमी होते कारण गुरुत्वाकर्षण बल कमी होतं. किती आहे मग तिकडे जीची किंमत 9.78 काहीतरी आहे. हे पृष्ठभागावर बदल. त्यानंतर उंचीनुसार बदल होतो केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं. मग जी वाढेल का बाबा जी वाढेल का पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर जर वाढत गेलं उंचावर चालली ना वस्तू केंद्रापासून दूर व्हायला लागली. ऑलरेडी केंद्रापासून आपण 6400 किलोमीटर आहे कारण पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे ना. केंद्र आपल्यापासून किती अंतरावर आहे 6400 किलोमीटर वर आहे. अजून जेव्हा आपण काय करतो वरती जातो म्हणजे अंतर वाढत चाललं केंद्रापासून आपलं जीची किंमत काय होईल त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण पण कमी झाल्यामुळे ती पण कमी होईल. त्याच्यामुळे उंचावर जात असताना पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये जर अंतर कमी असेल 10 किलोमीटर 20 किलोमीटर काही फरक पडेल का नाही कारण 6400 किलोमीटर अंतर आहे. 10-20 किलोमीटर काही फरक पडत नाही. ज्यावेळी तुम्ही हजाराच्या किलोमीटरच्या वर जाता तेव्हाच त्या ठिकाणी जीच्या किमतीत काय होते फरक पडतो कमी होतं. चार्ट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या अंतर आणि वेगवेगळी जीची किंमत दिली आहे.
आहे की नाही. शेवटचं काय आहे, खोलीनुसार बदल आहे. खोलीनुसार म्हणजे काय, पृथ्वीच्या केंद्राकडे गेलो आपण, तिकडे जात असताना जीची किंमत काय होती भाऊ, इकडं पण कमी होते. काऊन तर पृथ्वीचा जो भाग वस्तूवरती बल लावत असतो तो भाग सुद्धा कमी होतो. म्हणजे सूत्रामध्ये तुम्हाला न्यूटनच्या नियमामध्ये त्या ठिकाणी बल हे वस्तुमान आणि अंतर दोघांवर बी अवलंबून असतं असं सांगितलेलं आहे. त्याच्यातलं अंतर तर कमी होणार केंद्राकडे चाललो, परंतु त्या ठिकाणी वस्तुमान सुद्धा कमी होत आहे. दोन्ही गोष्टी कमी व्हायला लागल्या म्हणून जी पण काय होणार त्या ठिकाणी कमी होणार. त्यानंतर वस्तुमान आणि वजनवर फरक स्पष्ट करा. दोघांची व्याख्या. वस्तुमान काय, द्रव्य संचयाचं मापन. वजन काय, पृथ्वीनं वस्तूवर लावलेलं बल. बरोबर. हे वजन जे आहे ती सदिश राशी आहे, वस्तुमान जी आहे आदिश राशी आहे. आदिश राशी म्हणजे ती बदलत नाही आणि सदिश राशी म्हणजे ती बदलते. आताच आपण पाहिलं की वजन हे गुरुत्वाकर्षण बलावर म्हणजेच गुरुत्वत्वरणावर अवलंबून. गुरुत्वत्वरण बदलतं, तीन पद्धतीने बदलतं. उंचावर जाताना बदलतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदलतं, पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना पण बदलतं की नाही बदलतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं की वजन ही सदिश राशी, ती दिशानुसार बदलते आहे की नाही. आणि वस्तुमान बदलत नाही. दुकानात गेले भाऊ तुम्ही 1 किलो साखर आणि घरी आल्यावर अर्धा किलो होती का, नाही होत. काऊन नाही होत, कारण त्या ठिकाणी ती अदिश राशी आहे, स्केलार क्वांटिटी. त्यानंतर दोघांचं एकक सांगायचं की वस्तुमानाचं एकक हे किलोग्राम आहे आणि याचं एकक जे आहे हे बल असल्यामुळे याचं एकक न्यूटन आहे. अरे न्यूटन बाबाच्या धड्यामध्ये न्यूटनच असणार ना, बलाचं एकक न्यूटन. बरोबर आहे. याच्यात एक सूत्र असतं वजन काढण्यासाठी, W बरोबर mg. माय गॉड, ठीक आहे. त्याच्यानंतर मुक्त पतन. मुक्त पतन म्हणजे काय, कुठली वस्तू काय होते, फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या ठिकाणी काय होते, गतिमान असते. मुक्त पतन म्हणजे काय, फक्त वस्तू ही कशामुळे पडते, गुरुत्वीय बलामुळे पडते. मग असं होत असताना याच्यामध्ये वेगामध्ये बऱ्याच गोष्टी बदल होतात. आपण जे न्यूटनची 3 समीकरणं पाहिली मागच्या वर्षीचे, त्यांचा वापर करतो आपण कशासाठी. एखादी वस्तू जर मुक्त पतन झालं, तिचा जमिनीवर पडताना वेग किती असेल, सुरुवातीचा वेग तर काय असतो, 0 असतो. नंतर त्याच्यात गुरुत्वीय बल आपण काढता येतं, गुरुत्वत्वरण आपल्याला काढता येतं, किती उंचावून पडलं ते पण काढता येतं, किती वेळात पडलं ते सुद्धा काढता येतं. मग आपण त्यासाठी काय करतो, न्यूटनचे जे 3 समीकरण सांगितले आपल्याला, हे 3 समीकरण आपण त्याच्यात बदल करतो. जसं पहिलं समीकरण v बरोबर u अधिक at आहे, याच्यात आपण काय करतो, u बरोबर 0 घेतो. मुक्त पतन मध्ये u बरोबर 0 असतं आणि a बरोबर g असतं. a बरोबर g काऊन, गुरुत्वत्वरण येईल. बाहेरून येऊन कोणी त्वरण करतंय का, नाही करत. या ठिकाणी a बरोबर g घेतलं, पण हे v बरोबर काय होऊन जातं, इथं 0 होऊन जातं. राहिलं काय, gt. या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूचा वेग काढता येतो, जमिनीवर पडताना किती वेग असेल, आणि त्यासाठी g आणि t आपल्याला पाहिजे. जी तर ती देतातच, किंवा सरासरी 9.8 घेतो आपण. बरोबर आहे. आणि टी च्या तिकडे टाइम सांगतात ते किती वेळामध्ये पडलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर v बरोबर gt झालं. त्यानंतरचं पुढं दुसरं समीकरण आपलं, दुसरं समीकरण कोणतं आहे, s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. याच्यात पण u बरोबर 0 टाकायचं, a बरोबर g टाकायचं. s बरोबर येतं 1/2 gt चा वर्ग. इथं तुम्हाला किती उंचावून पडलं ते विस्थापन किती झालं ते काढता येतं. याच्यामध्ये तुम्हाला वेग काढता येतो. आणि तिसऱ्या याच्यामध्ये दोन्ही गोष्टी पाहिजे, जी आणि टी पाहिजे. वेळ दिला की हे काढता येतं. त्याच्यानंतर शेवटचं समीकरण काय होतं, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक τ as. याच्यात पण बदल होतो. आता इथं आपल्याला विस्थापन काढता येतं. कशावरून, विस्थापनावरून वेग काढता येतं, वेगावरून विस्थापन काढता येतं. याच्यात v बरोबर 0 घ्यायचं, हे काय येतं, v वर्ग बरोबर gs येतं पहा. हे जे 3 समीकरण आहे आपल्याला, हे 3 समीकरण मुक्त पतन मध्ये वापरता येतात. जिथं जिथं वस्तू पडली खाली, ऊपर से गिर गई, वस्तू पडली त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, हे त्वरण वापरता येतं. बरोबर. हे 3 समीकरण आपल्याला वापरता येतात. लक्षात राहील तुम्हाला सगळ्यांना. काही अडचण, काही डाऊट कोणाला, ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. मुक्त पतन झालं. मुक्त पतन नंतर शेवटचं काय आहे, वेग आहे. मुक्त पतन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पडतं ते,
आणि मुक्ती वेग म्हणजे काय करायचं, गुरुत्वीय बलापासून मुक्त करायचं. मग गुरुत्वीय बलापासून मुक्त करण्यासाठी त्याला काहीतरी वेग प्राप्त करून द्यावा लागेल ना. मग तो सुरुवातीचा जो वेग असेल त्या वेगामुळे ते काय होईल, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलावर मात करणं निघून जाईल. जसं आपण सॅटेलाइट लॉन्च करतो, उपग्रह लॉन्च करतो वेगवेगळे, बरोबर आहे. हे उपग्रह लॉन्च करत असताना काय होतं त्या ठिकाणी चंद्रयान आपण वेगवेगळे यान पाठवले हे की नाही, दुसऱ्या ग्रहावरती चंद्रावरती पण यान पाठवले आपण हे की नाही. दुसरं फेल झालं, पहिलं आणि तिसरं आपलं सक्सेसफुल झालं. याच्यामध्ये सांगायचं एवढंच काय की आपल्याला सुरुवातीला त्याला जो वेग प्राप्त करून द्यावा लागतो, तो सुरुवातीचा वेग म्हणजे काय असतो, मुक्ती वेग असतो. त्या मुक्ती वेगाचं सूत्र काय तयार झालं ते सूत्र, काय सूत्र होतं ते, सूत्र काय होतं, सूत्र VSK म्हणजे मुक्ती वेग. काय ते, वर्गमुळात 2gm/r असं सूत्र आहे. याच्यात आपण बदल केला, गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र घेतलं Gचं, ते होतं तुमचं gm भागिले r चा वर्ग होता. याला जर आपण r ला गुणलं पहा, याला आपण काय करायचं, r ला गुणायचं, r ला गुणलं वरती पण आणि अंश तिथे पण गुणलं. याला r ला अंश त्याला जर गुणलं ते r वर्ग होईल, याला r ला गुणले r वर्ग, वरती पण r ला गुणले. याच्यापैकी हे सूत्र कशाचं आहे मग, Gचं. याला आपल्याला काय करता येतं, 2gr असं सूत्र तयार करता येतं. म्हणजे तुम्हाला या पण सूत्राचा वापर करता येतो मुक्तिवेग काढण्यासाठी आणि याचा पण वापर करता येतो मुक्तिवेग काढण्यासाठी. काय फरक आहे दोघांमध्ये, एका याच्यात त्रिज्या आणि गुरुत्व त्वरण माहिती पाहिजे आणि दुसऱ्या याच्यात जी ची किंमत आपल्याला माहिती, m आपल्याला माहिती पाहिजे, वस्तुमान किती आहे आणि r तिची त्रिज्या माहिती पाहिजे. याचा वापर करून आपण मुक्तिवेग काढू शकतो. ठीक आहे, याचा सराव चांगला करा. आता जर केलं तर 11-12 सोपी जाते. सरासरी मुलं आता सायन्स फील्डकडे जास्त चालले, जास्त मुलं सायन्स कडे चालले, पण त्यांना हे नाही माहित की आपल्याला फिजिक्स विषयातले न्यूमरिकल्स सॉल्व्ह करता आले पाहिजे. सीईटी एक्झाम आहे वेगवेगळ्या, त्या सीईटी मध्ये न्यूमरिकल्स जास्त येते. मग ज्याची न्यूमरिकल सॉल्व्ह करण्याची स्पीड फास्ट आहे त्यांनी सायन्सला ऍडमिशन घ्या. बळजबरी विनाकारण तुम्हाला जर नवीचे गणित कळत नाही सायन्सचे, तर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेऊन फायदाच नाही. तुम्हाला जर एखाद दोन फॉर्म्युले पाठ होत नाही, तुम्हाला जर एखाद दोन डेफिनेशन सांगता येत नाही, सायन्सच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट समजून घेता येत नाही, हे करता येत नाही, तुम्ही सायन्सला जाऊन तुमच्या आई वडिलांचं नुकसान करू नका, तुमचं बी नुकसान करून घेऊ नका. तुमचा जन्म सायन्स फील्डसाठी नाहीच. खरं म्हणजे मी असं निगेटिव्ह नाही बोलायला पाहिजे तुम्हाला, पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, या जगामध्ये आज शक्य काहीच नाहीये. हा आपला पहिला लेसन झाला. पहिल्या लेसन मध्ये 7 पॉइंट असं न पाहता तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे बेटे. तेव्हा पण हे आपले सरचा विद्यार्थी आहे, नाही तर हे टाइमपास करायला येते ते म्हणून मी येते, ती येते म्हणून मी येते, असं नाही करायचं. मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण मध्ये 4 शास्त्रज्ञांनी 4 वर्गीकरण दिली. पहिला डोबे रायनरचं काय, दुसरा कोणी न्यूलँडचा नियम, मेंडेलीचा काय आहे आवर्त नियम, आणि त्याच्यानंतर जो हेनरी मोजले त्याचा आधुनिक आवर्ती नियम. हे 4 नियम जर पाठ असेल तुम्हाला, 4 नियम याचे सुद्धा 1 ते 2 मार्क पक्के आहे तुमचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या आवर्त सारणीची थोडक्यात तुम्हाला रचना सांगता आली पाहिजे. You have to tell the or write the structure of Doberanus, Newland, Mendeleev and Henry Moseley. चौघाचे 4 नियम आपल्याला सांगता आले पाहिजे, बरोबर आहे. मग त्याच्यात पहिलं काय, डोबेरायनरचं त्रिका आहे. सुरुवातीला 1800 ला किती मूलद्रव्य होते, फक्त 30 मूलद्रव्य होते. तेव्हा त्यांनी काय केलं, 30 मूलद्रव्य मांडायचा प्रयत्न केला, बरोबर आहे. 30 मूलद्रव्य मांडले, पण मग त्यांनी 1817 मध्ये मांडले, बरोबर आहे. काय सांगतो त्या काय केलं त्याला, तर त्यांनी एक सारखी रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याचे गट पाडले होते, त्याला त्रिके नाव दिले. त्याचा नियम काय सांगतो की एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची मांडणी त्याने अणुस्थानाच्या क्रमाने केली. दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचा अणुस्थान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुस्थानाच्या सरासरी इतके असते. तुम्हाला पेपर मध्ये प्रश्न टाकला होता बघा, ही खालीलपैकी कोणते मूलद्रव्य, कोणती डोबेरायनरची त्रिका आहे हे ओळखा. समजा बोर्डाच्या परीक्षेला असा प्रश्न आला, मग काय करणार? आम्हाला आवडते सर्व सांगितलंच नाही, हे
हा असं नाही करायचं. त्याच्यात काय करायचं, हे त्रिक आहे याच्या अनुस तुम्हाला चढत्या क्रमाने लावायचं. सगळ्यात कमी कोणी 24 वाला बरोबर आहे, नंतर 40 वाला, नंतर 87 वाला बरोबर आहे. या दोघांची सरासरी काढायची. ती सरासरी कोणाबरोबर आली पाहिजे, मधल्याच्या बरोबर आली पाहिजे. हो चेक करायची, चेक करून पाहायचं कसं करायचं ते सर सांगा किंवा आम्हाला. ठीक आहे. हा काय करायचं त्याच्यामध्ये बेरीज करायला 24.3 किती होतं, 24.3 अधिक 87.6, 6 3 9 4 7 11, हे झालं 11. हे बी 11 झालं. याचा काय करायचं, अर्ध करायचं. 111.9 भागिले 2 करायचं. 2 कवे 2 पंच 10, 2 पंच 10, 2 नम 18, 55.9. हे 40.1 येऊन आले. नाही येत जवळ अंदाजे जवळ तरी यायला पाहिजे बरोबर आहे. जसं या ठिकाणी आपल्याला आवर्त सारणीमध्ये दिलेले आहे, याच्यातले दोघं पण मानांतरचे, हे पण हे पण कस काय बघा. या दोघांची बेरीज काय, 127 आणि 32 किती होतं पहा. हे 1 आणि 6 झालं 7, हे झालं 2 आणि हे 7 9, हे 3 आणि हे 2 झालं 5, 159. याला 2 ने भागायचं. 2 7 14, बाकी उरली 1, 2 नम 18, बाकी उरली 1, 1 और 7 17, 2 8 16, 79.8 आणि ही 79. जवळ आले अंदाजे अंदाजे आलं की 79 जवळ आलं की नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी अनुस्थमानाची सरासरी काय यायला लागली, तर दोघांची मधल्याच्या अनुस्थमाना बरोबर यायला लागली बरोबर आहे. म्हणजे हे डोबे राहण्याचं त्रिक आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. हे झालं आपलं डोबे राहण्याचं त्रिक. त्रिकाचा नियम लक्षात राहील. हॅलो, त्रिकाचा नियम लक्षात राहील ना. काय सांगतो तो आपल्याला, काय सांगतो तो, की 3 मुद्राची मांडणी अनुस्मानाच्या क्रमाने किती त्याला दिसलं की मध्या मुद्रेचा अनुस्मानी अंदाजे इतर मुद्रेच्या अनुस्मानाच्या सरासरी इतकं असतं. आता कोणी एवढंच लिहून देतं, एक साय रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मुद्राचे गट म्हणजे त्रिके. हे त्रिकाची व्याख्या आहे. त्रिक जसं पायथागोरसचं त्रिकुट आहे तिकडं दुसऱ्या धड्यामध्ये पहिल्याच पॉइंट आणि दुसऱ्या धड्यात पहिल्याच पॉइंट बरोबर ना. विज्ञान भाग 1 मध्ये दुसऱ्या धड्यात पहिल्याच पॉइंट त्रिकी, आणि गणित भाग 2 मध्ये दुसऱ्या धड्यामध्ये पहिल्याच पॉइंट तोच. पायथागोरसचे त्रिकुट काय कोइन्सिडन्स आहे हे कळायला पाहिजे. आम्हाला कळतच नाही, आम्हाला दादा कळतच नाही. हा हे आपल्या डोबेरांच्या त्रिकाचा नियम झाला. त्रिका झालं त्याच्या आवर्त सारणीमध्ये सांगायचं की 30 मुद्राची मांडणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला सगळे मुद्रे त्या नियमात बसवता आले नाही, कारण सगळे मुद्राचे तसं जमत नव्हतं. एक सारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मुद्राचे त्यांनी गट तयार केले. त्याच्यातले कोणकोणते गट आहे, लिथियम सोडियम पोटॅशियम आहे, कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम आहे, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आहे. हे पण बघा सल्फर सेलेनियम टेलोरियम आणि बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे पण आहे. पण 40 आणि 9 49 होतं बरोबर का. 49 अर्ध जवळपास 24-25 येतं. म्हणजे हे सुद्धा तुमचं डोबे राहण्याचं त्रिक आहे. त्याच्यानंतर न्यूलँडचा अष्टकाचा नियम काय सांगतो. न्यूलँडचा अष्टकाचा नियम आपल्याला की प्रत्येक 8 मुद्राचे गुणधर्म कोणाप्रमाणे असतात, हे लिहू नका की 8 घ्यावं पहिल्या मुद्राच्या गुणधर्मावर काम नाही करायचं बरोबर आहे. हा नियम द्यायचा प्रत्येक 8व्या मुद्रेला पहिल्या मुद्रेप्रमाणे. पण कधी जेव्हा मुद्राची मांडणी केली, कशी केली, त्यांच्या अनुस्मानाच्या चर्चा क्रमाने या 2 मुली लिहिल्या पाहिजे. हे जर 2 मुली तुम्ही लिहिल्या तर ते बरोबर आहे. तर चुकलं रे भाऊ, चुकलं आहे की नाही. हा आपला न्यूलँडचा अष्टकाचा नियम. त्यानं काय केलं या ठिकाणी, तर कॅल्शियम पर्यंत त्याचा नियम लागू होता. त्याचे आता त्रुटी सांगता आल्या पाहिजे त्याच्या बरोबर आहे ना. काय त्रुटी होत्या त्याच्या, की त्याचा नियम कॅल्शियम पर्यंत लागू होत होता. त्यांनी काय केलं, सर्व मुद्रा सामून घेण्यासाठी काय जागा 2 मुद्रा बसवली. भिन्न गुणधर्माची मुद्रा या शब्दातली एका स्वराखाली ठेवली. त्याच्यानंतर काय सांगितलं, नव्याने शोध लागलेल्या मुद्रा सामून घ्यायचं, तर त्याच्या आवर्त सारणीमध्ये न होती. ठीक आहे. हे झाले त्याच्या त्रुटी सांगता येतील ना. किती मुद्रा मांडण्याचा प्रयत्न केला,
56 मुद्रे होते त्याच्या टायमाला. त्याच्यानंतर 7 वाढले, मेंडेलियनच्या आवर्त सारणीमध्ये किती झाले, तर ते 63 मुद्रे झाले. त्याला काय केलं, फक्त मुद्राच्या अणुवस्तुमानाबद्दल विचार नाही केला, त्यांनी काय केलं, भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा पण विचार केलेला आहे. आणि त्यानुसार मग त्यांनी काय केलं, भौतिक गुणधर्म कोणकोणते घेतले, भौतिक गुणधर्म घेतले त्यांनी, भौतिक गुणधर्म घेतले हायड्रोजन ऑक्साईड या मुद्राचे द्रवणांची उत्कलनाचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म घेतले, रेणू सूत्र घेतले हायड्रोजन ऑक्साईडचे. बरोबर आहे. काय सांगतात ते नियम, की मुद्राचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती असतात. प्रॉपर्टीज ऑफ लिमिट आर इंक्लुडिंग फंक्शन ऑफ द atomic masses. ओके, किती एलिमेंट मांडले त्यांनी, एकूण 763 म्हणजे 63 एलिमेंट त्यांनी अरेंज केले. त्याच्यामध्ये त्यांनी काही आऊबे स्तंभ घेतले, त्याला काय म्हणतात, गण म्हणतात. आणि रबडीच्या नंतर काय होतं, आवर्त म्हणतात. ते हॉरिझॉन्टल काय होतं, हॉरिझॉन्टल जे काही रो होते त्याला त्यांनी काय म्हटलं होतं, पिरियड्स म्हणलं होतं. आणि जे व्हर्टिकल कॉलम होते त्याला काय म्हटलं होतं, ग्रुप म्हणलं होतं, ग्रुप. मग किती ग्रुप आहे, 8 ग्रुप होते. आणि किती पिरियड आहे त्याच्यामध्ये, 12 पिरियड आहे. त्याच्यानंतर त्याचं मेरिट सांगता आलं पाहिजे तुम्हाला. गुण कोणकोणते गुण होते त्याचे, त्यांनी काय मुद्राचं काही अणुवस्तुमान तपासून दुरुस्त केलं. बरोबर, रिचेक केलं त्यांनी ॲटॉमिक मास. तसं की त्यांनी बेरिलियमला काय केलं, त्याचं अणुवस्तुमान दुरुस्त केलं. आधी 14.9 होतं, नायट्रोजनच्या नंतर वागतो. त्याला काय केलं, मग बोरॉनच्या आधी घेतलं, बोरॉनच्या आधी. हे की नाही. दुसरं काय केलं त्यांनी, रिक्त जागा ठेवल्या होत्या. ज्या ज्या मुद्राविषयी त्याला भाकीत त्याला व्यक्त केलं त्याच्याविषयी रिक्त जागा ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, की राजवायूसाठी जागा दिली, शून्य गण तयार केला. आवटे सरने केला का तो, नाही मेंडेलियन केला. ठीक आहे. हे त्याचे गुण झाले. त्रुटी काय सांगायच्या, कोबाल्ट आणि त्याच्या जागेविषयी सांगितलेलं आहे, त्याला त्याच्या जागेविषयी संदिग्धता होती. दुसरं, समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान आणि अणुवस्तुमान भिन्न असल्यामुळे त्यांना आवर्त सारणीमध्ये जागा कशी द्यायची. एकाच मुद्राचे खूप मोठे काय असू शकतात, एकाच मुद्राचे खूप मोठे काय असू शकतात, त्या ठिकाणी काय असू शकतात, समस्थानिक असू शकतात. प्रत्येकाला तुम्ही जागा द्यायची, कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4, ऑक्सिजन 1, ऑक्सिजन 2, ऑक्सिजन 3, ऑक्सिजन 4, सगळं ऑक्सिजन भरून टाकायचे का, सगळे कार्बन भरायचे का, बाकीचे मुद्रे कुठे ठेवायचे. ती एक संदिग्धता होती. त्याच्यानंतर काय सांगितलं, की 2 मुद्राच्या मध्ये किती मुद्रा शोध लागेल याची विशेष शंका होती. हायड्रोजनच्या जागेविषयी सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम शेवटपर्यंत राहिला, सॉल्व्ह झालेला नाही. कारण हायड्रोजनच्या मध्ये कसे दोन्ही गुणधर्म, हायड्रोजन सारखे पण गुणधर्म आहे, अधातू सारखे आणि धातू सारखे पण गुणधर्म त्याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आधुनिक आवर्ती काय केलं, त्याच्यामध्ये अंकाची आवर्तन असतात. अणुवस्तुमान पहिले ठिकाणी अणुवस्तुमान ॲटॉमिक मास नुसारच त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. पहिले तिघा लोकांनी कॉमन आहे, तिघांनी पण अणुवस्तुमानाचा बाकीचे जे होते बरं का, बाकीचा जो हा जो चौथा आहे, या कार्यकर्त्यांनी काय केलं, अणुवस्तुमानाचा नाही, कशाचा विचार केला, अणुअंकाचा. कशाला म्हणतात अणुअंक, दिलेल्या मुद्राच्या अणुच्या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन किंवा बाहेरच्या कक्षेमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन, और शब्द वापरलाय. बरोबर आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही अणुवस्तुमानाकडे जाता, अणुवस्तुमान काढण्यासाठी तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची काय करावं लागते, बेरीज करावी लागते. बरोबर आहे. हे तुमचं अणुवस्तुमान झालं आहे की नाही. तर एकूण या कार्यकर्त्यांना 1913 मध्ये काय केलं, तर एक्स-रे नलिका वापरून त्यांनी काय केलं, मुद्राचा अणुअंक काय केला, चेक केला. आणि सगळे 118 मुद्राचा आतापर्यंत शोध लागलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रचना सांगता आली पाहिजे. रचना सांगताना किती चौकटी आहे, किती गण आहे, किती आवर्त आहे, कोणकोणते खंड आहेत, कोणत्या खंडामध्ये कोणकोणते ग्रुप गण दिलेले आहेत, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यात नागमोडी रेषा आहे, नागमोडी रेषामुळे मुद्राचे तिन्ही प्रकार आपल्या त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतात. बरोबर आहे. हे झालं आपलं डाव्या बाजूला सगळे धातू आहे, उजव्या बाजूला सगळे अधातू आहे. त्याच्या किनारीला त्या ठिकाणी मेटलॉइड म्हणजे धातू सदृश मोजलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आवर्त गण आणि इलेक्ट्रॉन संस्करणामध्ये आपण पाहिले की एकाच गणामध्ये बाह्य कक्षेमध्ये समान इलेक्ट्रॉन असतात, एकाच आवर्तामध्ये कक्षा समान असतात. बरोबर आहे. हे आपलं त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा आवर्ती कल सांगितले. बघा कोणकोणते आवर्ती कल सांगितले होते. पहिला संयुक्ताचा सांगितला. या आवर्तामध्ये डायगोनल उजवीकडे येताना संयुक्त एक वाढत जाते, एक कमी होत जाते.
आणि गणामध्ये संयोजक कशी असते, ग्रुपमध्ये सेम असते, पिरियड मध्ये चेंज होत जाते, बरोबर आहे. त्याच्यावरच मग तुम्हाला दोन मार्काचं कारण विचारलं जातं. गणात वरून खाली येताना गणातील एक सर्व मुद्रांची संयोजक समान असते. त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सगळ्या इलेक्ट्रॉन स्वरूपांमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन कसे असतात म्हणजे समान असते. संयोजक इलेक्ट्रॉन समान असते म्हणजे संयोजक समान असते. हा आवर्तिक झाला संयोजक. दुसरा आवर्तिक अणु आकारमानाचा होता. अणु आकारमान कशावर अवलंबून असतं, अणुत्रिज्येवरती. अणुत्रिज्या त्या ठिकाणी कशी वाढत जाते की एकाच गणामध्ये जर वरून खाली येताना कक्षा वाढत जात असते बघा. कक्षा वाढल्यामुळे अणुत्रिज्या वाढते, अणुत्रिज्या वाढली अणु आकारमान वाढते. आणि आवर्तामध्ये डावीकडून जिकडे जाताना जर बाह्य कक्षेत एक इलेक्ट्रॉनची वाढ होते. जेवढा धनप्रभार पण केंद्रकात वाढत असतो. जेवढे इलेक्ट्रॉन वाढले तेवढेच प्रोटॉन वाढते. प्रोटॉन काय असतो, मजबूत असतो कोणापेक्षा, इलेक्ट्रॉन ओढतो आणि त्यामुळे अणुत्रिज्या कमी होते. आवर्तामध्ये गणामध्ये वाढत जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर धातू आणि अधातू गुणधर्म. आताच आपण पाहिले की नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सगळे धातू आहे, म्हणजे आवर्त सारणीमध्ये डाव्या बाजूला सगळे धातू आहे, उजव्या बाजूला अधातू आहे. उजव्या बाजूकडे जाताना डाव्या बाजूकडे धातू गुणधर्म कमी होणार, अधातू गुणधर्म वाढणार. गणामध्ये वरून खाली येताना जर पाहिलं, ग्रुप मधून वरून खाली येताना त्या ठिकाणी काय होणार, आणि त्या ठिकाणी धातू गुणधर्म वाढणार, अधातू गुणधर्म काय होणार, कमी होणार. हे आपल्या दुसरा याच्या 4 नियम आहे. चौघाच्या आवर्त सारणीची रचना तुम्हाला थोडक्यात सांगता आली पाहिजे. त्याच्यामध्ये गण आवर्त सांगायचं, मेंडेलिव्ह आणि हेनरी मध्येचा आधुनिक आवर्त नियम पाठ झाले पाहिजे, पाठच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला तिसरा लेसन. तिसऱ्या लेसनचं नाव काय सर? तिसऱ्या लेसनचं नाव काय? रासायनिक अभिक्रिया कशा होतात, त्याच्यात रासायनिक बदल होतो, त्याच्यामध्ये नवीन पदार्थ तयार होतात. काही पदार्थांमध्ये बंधाचं काय होतं, विभाजन होतं, नवीन रासायनिक बंध तयार होतात, त्या पदार्थ रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. याला म्हणतात रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्या पदार्थांमध्ये बंधाचं विभाजन होतं ते तुमचे अभिक्रियाकारक असतात, रिएक्टंट असतात, आणि जे नवीन तयार होतात त्यांना आपण प्रोडक्ट म्हणजे उत्पादित म्हणतो. जे उत्पादित नियमाप्रमाणे पुढे लिहायचे असतात, उजव्या बाजूला लिहायचे असतात, आणि अभिक्रियाकारक पुढे लिहायचे असते डाव्या बाजूला लिहायचे असते, बरोबर आहे. या ठिकाणी मग त्याचा आपण काय करतो, रासायनिक समीकरण लिहितो. संक्षिप्त स्वरूपात लिहायचं रासायनिक अभिक्रियेला लिहायचं, रासायनिक सूत्राचा वापर करून लिहायचं, त्याला म्हणतात रासायनिक समीकरण. हे रासायनिक समीकरण लिहिताना डाव्या बाजूला अभिक्रियाकारक, उजव्या बाजूला उत्पादित लिहायचे असतात. त्याच्यामध्ये बाण काढत असतो जो आपल्याला अभिक्रियेची दिशा दाखवतो. त्यानंतर धनचिन्ह वापरायचं. अभिक्रिया आणि उत्पादित हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर प्रतीक्षा त्या ठिकाणी काय करतो, त्याच्या अवस्था लिहायच्या. कोणत्या अवस्थेमध्ये दिलेली मुद्रा आहे, कोणत्या अवस्थेमध्ये, बरोबर आहे. डाव्या बाजूला जी काही अभिक्रियाकारक आहे त्यांच्या अवस्था अशा कंसामध्ये लिहायच्या. स्थायू अवस्थेत असेल तर एस लिहा, लिक्विड असेल तर एल लिहायचं, आहे की नाही. त्या ठिकाणी जर जलीय माध्यम असेल, पाण्याचं द्रावण तयार झालं असेल त्याला ॲक्वेस म्हणजे एक्यू लिहायचं, बरोबर आहे. हे काय त्या संयुगाचे मूलद्रव्याचे काय आहेत, रासायनिक संज्ञा आहेत, ते आपण नवीन शिकलेलो आहे की नाही. त्याच्यानंतर जर उष्णता देत असेल तर डेल्टा लिहायचं, किंवा इथं प्लस उष्णता पण लिहितात कधी कधी, बरोबर आहे. आणि उष्णता जर तयार झाली असेल तर ती इकडे लिहितात. हा ॲरो काय सांगतो की हा वायू तयार झाला या ठिकाणी, आणि जर उलटा असेल या ठिकाणी आवश्यक तयार होत. हे आपण दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये पाहिले. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आयनांच्या आदला बदल होऊन आवश्यक तयार होतो या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात, बरोबर आहे. हा, तर त्याच्यानंतर पाचवं विशिष्ट अटी जे असतात तर ते आपण त्या बाणाच्या वरती येत असतो. आणि त्याच्यानंतर शेवटचं अभिक्रियेला जर हे करायचं असेल, प्रभावी बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, नाव सूत्राखाली लिहायचे असतात. जसं की हे काय आहे, कॉपर आहे, कॉपर नावनी तांबे, हे नायट्रिक आम्ल आहे, नायट्रिक आम्ल नाव लिहायचं. अभिक्रिया कारक आणि उत्पादित रिएक्टंट आणि प्रोडक्टची काय करायची बेटा, काय करायचं त्या ठिकाणी नाव लिहायची. नाव नंतर मग अभिक्रियेचे प्रकार. अभिक्रियेचे प्रकार कोणकोणते बाबा, त्याच्या आधी संतुलन करायचे. समीकरण कसं असतं, समीकरण संतुलित, डाव्या बाजूला जेवढे मूलद्रव्याचे अणू असतात तेवढेच उजव्या बाजूला असेल त्यामध्ये संतुलित असतं. त्याच्या काही पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिली पायरी काय असेल ते रासायनिक सूत्र वापरून लिहायचं. दुसऱ्या याच्यामध्ये तुलना करायची, डाव्या बाजूला किती अणू आहे, उजव्या बाजूला किती अणू आहे.
त्याच्यापैकी काय करायचं, अभिक्रिया कारकामध्ये संतुलित करायच्या, उत्पादितात वाढवायचे नाही, अभिक्रिया कारकामधून संतुलित करायचे, बरोबर आहे. आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अणू असेल त्याच्यापासून सुरुवात करायची, एकेकाला टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी संतुलित करायचं, शेवटी ते समीकरण पुन्हा लिहायचं चौथ्या पायरीमध्ये. याच्या अगोदरच्या पायरीमध्ये फक्त आपण तेच केलं, दुसऱ्याच्या जे केलं नाही ते. एक संतुलित झालं की परत कम्पेअर करायची, तुलना करायची, पाहिजे की संतुलित झालं की नाही. जर झालं असेल पुन्हा लिहायचं चौथ्या पायरीमध्ये. नंतर पाहिजे अभिक्रियेचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता आहे, संयोग अभिक्रिया. दोन अभिक्रिया कारकापासून किती उत्पादित तयार होतं, एकच. दोन रिएक्टर टाकले तर प्रोडक्ट तयार होतं, एकच तयार होतं त्या ठिकाणी, आहे की नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यात अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये एकाच अभिक्रिया कारकापासून काय होतात, दोन उत्पादित तयार होतात. म्हणजे उष्णता वापरलेली आहे म्हणून त्या ठिकाणी औष्णिक अपघटन म्हणजे काय, थर्मल डिकम्पोजिशन आपण याला म्हणतो. कधी आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटीचा पण वापर करतो. इलेक्ट्रिसिटीचा वापर केला त्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणायचं किंवा विद्युत अपघटन असं सुद्धा म्हणू शकतो. आपल्याला दिसलं पाहिजे, उघडा डोळे बघा नाही. एकच अभिक्रिया कारक दोन उत्पादित तयार झाले, अपघटन. एक लाकूड दोन ढिलक्या, बरोबर आहे. आणि जर समजा दोन अभिक्रिया कारक एकच उत्पादित तयार झालं, जसं ते आरन डाईट मध्ये बघा बॉटल असतात, एक पिवळा एक पांढरा असतं, त्याला मिक्स करते असं, मग त्याचं आरन डाईट तयार करू. किंवा आपलं ते एमसी बाईक बघितले का, एमसी त्याच्यामध्ये काळा एक पांढरा असतो आणि जोड मजबूत जोड. आता बंद झालं काय कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. तर हे विद्युत अपघटन आहे, विद्युत धारेचा वापर करतात, विद्युत धारेचा वापर करतात. त्याच्यानंतर विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रिया कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी जास्त क्रियाशील मूलद्रव्य असेल तर क्रियाशील मूलद्रव्याला स्वतः आहे काढून टाकतं. हे झालं विस्थापन अभिक्रिया. एक हे बघा सरळ सरळ जोडलं या ठिकाणी. या ठिकाणी एक संयुग घेतलेलं आहे आणि मूलद्रव्य घेतलं, हे मूलद्रव्य काय करतं, याला काढून टाकतं, आहे की नाही. त्या ठिकाणी मग आयर्न सल्फेट तयार होतं आणि कॉपर निघून जातो. या आयर्न काय केलं, कॉपरला काढून टाकलं, विस्थापन झालं, ठीक आहे नाही. हे स्ट्रेस झालं, ठीक आहे नाही. त्यानंतर ते विस्थापन अभिक्रिया, तिथं आयनाची ठीक आहे. त्याच्यानंतर उष्मादायी, उष्णता कशी घेतली जाते, उष्माग्राही एक्झोथर्मिक. आणि एक्झोथर्मिक मध्ये उष्णता काय केली जाते, सोडून दिली जाते, ठीक आहे नाही. ते एक्झोथर्मिक आहे. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. कोणकोणते घटक रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतात ते घटक आपल्या ठिकाणी सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिले काय सांगितलं, अभिक्रिया कारकाचं स्वरूप. जो जास्त क्रियाशील असेल त्याच्या अभिक्रिया जलद गतीने घडून येते आणि त्या अभिक्रिया जास्त अभिकारकाच्या कणाचा आकार, जेवढा बारीक कणाचा आकार असेल तेवढी अभिक्रिया ही जलद गतीने घडते. कणाचा आकार वाढला, अभिक्रियेचे दर पण त्या ठिकाणी कमी होतो. अभिकारकाची सहज, अभिकारक जर जास्त सहज असेल, सहज जास्त असेल त्या ठिकाणी विरलपेक्षा सहजची अभिक्रिया ही जलद गतीने घडत असते. त्याच्यानंतर तापमान जर वाढवलं तेव्हा सुद्धा अभिक्रिया ही जलद गतीने घडत असते. त्याच्यानंतर कॅटलिस्ट काय सांगते, कॅटलिस्ट या ठिकाणी एखादी अभिक्रिया आपण जर कॅटलिस्ट वापरलं, जसं चपाती जर भाजायची असेल आपण तेल लावल्यामुळे ती पटकन भाजते, त्या ठिकाणी उत्प्रेरकाचं कॅटलिस्टचं काम करतं. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं, त्याच्यामुळं या ठिकाणी उत्प्रेरकाचा वापर आपण केलेला आहे. त्याच्यानंतर शेवटचं आहे ऑक्सिडीकरण व क्षपन. ऑक्सिडीकरण व क्षपन मध्ये काय होतं, तिथं ऑक्सिजन स्वीकारला जातो, हायड्रोजन निघून जातो, धनात्मक आयन वाढतं, ऋण आयन कमी होतं. या सगळ्याला एकत्रित काय म्हणतात, ऑक्सिडीकरण. क्षपन कशाला म्हणायचं, जिथं हायड्रोजन स्वीकारला जातो, ऑक्सिजन निघून जातो, धन आयन कमी होते, इलेक्ट्रॉन दिले जातात नाही घेतले जातात, ऋण आयन वाढतं. त्या सगळ्या एकत्रित काय म्हणतात, क्षपन म्हणतात. आणि जर हे दोन्ही एकत्र होत असत तर त्याला काय म्हणलेलं आहे, रेडॉक्स अभिक्रिया म्हणलेलं आहे, शटॉक्स अभिक्रिया म्हणलेलं आहे, बरोबर. काही काही म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपणकाचं पण काम करत असते. या ठिकाणी आपण पाहिले की एका घरी दोन गोष्टी घडल्या. कॉपर मध्ये ऑक्सिजन निघून गेला, काय झालं, काय झालं, कॉपर मध्ये ऑक्सिजन निघून गेला, काय झालं, क्षपन झालं, रिडक्शन झालं. हायड्रोजन ऑक्सिजन स्वीकारला, काय झालं त्याचं, हे आपल्याला कळायला पाहिजे. दोन्ही अभिक्रिया एकत्र होतात म्हणून त्याला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हणायचं असतं.
रेडॉक्स अभिक्रिया. त्याच्यानंतर क्षरण. क्षरण म्हणजे काय, एखादी वस्तू गंजतात. कापूस रंगाचा जो स्तर जमा होत असतो त्याला गंज म्हणतात. त्याचं रासायनिक सूत्र H2O असतं. याच्यामध्ये धनाग्र आणि ऋणाग्रहावरती दोन अभिक्रिया होतात. याच्यामुळे त्यापासून गंज तयार व्हायला मदत होते असते. धनाग्रहावर काय होत असतं, जो लोखंड आहे, लोह आहे, त्याचं ऑक्सिडीकरण होतं, तो इलेक्ट्रॉन देत असतो. आणि त्यानंतर ऋणाग्रहावरती जो ऑक्सिजन आहे त्याचं काय होतं, क्षपण होतं. क्षपण होतं म्हणजे तो हायड्रोजन घेतो, ऑक्सिजन हायड्रोजन घेतो, म्हणून त्या ठिकाणी पाणी तयार होतं. हे पाणी आणि हे लोखंड. पुन्हा लोखंडाचं आणखी एक ऑक्सिडीकरण होतं बघा. Fe2+ चं पुन्हा काय तयार होतं, Fe3+. त्यानं आणखी एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, कारण त्याची ही संख्या ही परिवर्ती संख्या आहे. पहिल्यांदा तिने 2 इलेक्ट्रॉन दिले, नंतर तो आणखी एक देतो. त्याचं काय झालं, त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण झालेलं आहे 2 वेळा. पहिल्यांदा 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणून ऑक्सिडीकरण, परत आणखी एक दिला. हे जे 3+ आहे त्याच्यापासून काय तयार होतं, सजल ऑक्साईड तयार होतं. सजल म्हणजे कसं, त्याच्यात पाणी असतं आणि मग हे पाणी आणि हे आयन तयार झाले. जे दोघं एकत्र येतात आणि त्या ठिकाणी काय तयार होतं, आयन ऑक्साईड म्हणजेच लोखंडाचा गंज तयार होतो. कळलं का, गंज तयार होतो, ठीक आहे. आणि मग या ठिकाणी याला काय म्हणले, की धातूचं ऑक्सिडीकरण होतं, त्याची झीज होते, त्याला काय म्हणतात. सगळ्यात शेवटचा पॉइंट तुमचा आहे खवटपणा. जुने राहिलेले शिल्लक राहिलेले पदार्थ जसेच ठेवले जातात, त्याचं ऑक्सिडीकरण झाल्यामुळं त्याला खवट वास येतो, त्याला त्याचं म्हणतात खवटपणा, रायसिलिटी. ते 2 गोष्टीद्वारे स्टॉप करता येतं, थांबवता येतं. कोणतं हे 2. एक गोष्ट आहे की त्याला प्रतिऑक्सिडीकरता अँटीऑक्सिडंटचा वापर करू शकता, किंवा तुम्ही त्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. 2 मार्कासाठी कारण आलं परीक्षेमध्ये की हवाबंद डब्यामध्ये तेलाचा वापर ठेवणं चांगलं असतं, जेणेकरून काय होतं त्या ठिकाणी त्याची जी ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया आहे ती थांबते. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण 3 लेसन रिव्हिजन केली. तुम्हाला झालेली 3 लेसन जर बेस्ट